बोलो जुबा केसरी हा नारा ऐकला की तुमच्या डोळ्यासमोर नेमकं कोण उभं राहतं? शाहरुख खान, अजय देवगन, अक्षय कुमार, बरोबर? पण या कोट्यावधींच्या ब्रँड मागे असलेला खरा चेहरा कोण आहे? खरं तर एका छोट्या दुकानातून सुरुवात करून हजारो कोटींचं साम्राज्य उभारणाऱ्या विमल पान मसालाच्या मालकाची विमल कुमार अग्रवाल यांची कहाणी तुम्हाला माहिती आहे का? त्यांच्या याच अविश्वसनीय प्रवासाचा वेध घेऊयात. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे. आपण पाहताय लोकमत. विमल पान मसाला हे नाव आता फक्त एका उत्पादनापुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये, तर ते एका मोठ्या उद्योगाचं प्रतीक सुद्धा बनलंय. भारताच्या कानाकोपऱ्यात अगदी लहान गावापासून ते मोठ्या शहरांपर्यंत विमल पान मसाल्याची ओळख आहे. पण या प्रसिद्धी मागे एक दूरदृष्टी असलेला उद्योजक आहे, ज्यानं अथक परिश्रमानं हे साम्राज्य उभं केलंय. त्यांचं नाव आहे विमल कुमार अग्रवाल. विमल कुमार अग्रवाल यांच्या प्रवासाची सुरुवात फारच सामान्य होती. गुजरातमध्ये एका छोट्या दुकानापासून त्यांनी आपला व्यवसाय सुरू केला. कठोर मेहनत आणि आपल्या उत्पादनावरचा विश्वास यामुळे त्यांनी हळूहळू पाय रोवले. पान मसाल्याच्या व्यवसायात त्यांनी फक्त आपलं चांगलं स्थान निर्माण केलं नाही, तर त्याला एका उंचीवर, वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. आज विमल ग्रुप फक्त पान मसाल्यापुरता मर्यादित नाहीये, तर कपडे, पॅकेजिंग, प्लास्टिक आणि रसायन उद्योगातही मोठे योगदान आहे. विमल इंडस्ट्रीज, विमल ॲग्रो, विमल ऑर्गॅनिक्स आणि विमल पॉलिकेम या त्यांच्या समूहातील काही प्रमुख कंपन्या आहेत, ज्यांचं मुख्यालय गुजरातमध्ये आहे. विमल कुमार अग्रवाल यांच्या संपत्तीबद्दल ऐकून तुम्ही थक्क व्हाल. काही अहवालानुसार विमल कुमार अग्रवाल यांची अंदाजे संपत्ती 7,280 कोटी आहे. उद्योगातील अंदाजानुसार या कंपनीची वार्षिक उलाढाल 1,600 ते 1,700 कोटीच्या दरम्यान आहे. हा आकडा त्यांच्या व्यवसायाच्या व्याप्तीची आणि यशाची साक्ष देतो. त्यांच्या यशात जाहिरात मोहिमेचाही मोठा वाटा आहे. बोलो जुबा केसरी ही त्यांची टॅगलाईन घराघरात पोहोचली आहे. या जाहिरातीत बॉलिवूडचे सुपरस्टार शाहरुख खान, अजय देवगन, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ यांसारख्या मोठ्या लिस्ट कलाकारांनी काम केलंय, ज्यामुळे ब्रँडला प्रचंड प्रसिद्धी मिळतेय. पण यशाच्या या प्रवासात विमलला काही मोठ्या आव्हानांनाही सामोरं जावं लागलंय. महाराष्ट्रात तंबाखू आणि निकोटीनयुक्त गुटखा आणि पान मसाल्यावर बंदी असल्याच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनानं FDAनं विमल इलायचीच्या जाहिरातींवर कारवाई केली. IAS अधिकारी तुकाराम मुंडेंनी विमल पान मसाल्याच्या उत्पादन आणि विक्रीवर बंदी आणलेली, ज्यामुळे कंपनीला मोठा धक्का बसला. मात्र कायदेशीर लढाईनंतर न्यायालयानं ही बंदी उठवली, ज्यामुळे विमलनं पुन्हा बाजारात जोरदार पुनरागमन केलंय. अलीकडेच FDAनं शाहरुख खान, अजय देवगन आणि टायगर श्रॉफ यांना विमल इलायचीच्या जाहिराती प्रकरणी कारण दाखवा नोटीसही बजावली आहे. महाराष्ट्रात तंबाखू आणि निकोटीनयुक्त उत्पादनांवर बंदी असताना विमल इलायचीच्या नावाखाली अप्रत्यक्ष जाहिरातीद्वारे पान मसाल्याचा प्रचार केला जात असल्याचा आरोप आहे. या प्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनानं या ब्रँडच्या जाहिरातींमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्यांना कारण दाखवा नोटीसही बजावली आहे. FDAच्या मते विमल इलायचीच्या माध्यमातून प्रतिबंधित पान मसाला किंवा तंबाखूजन्य उत्पादनाचा अप्रत्यक्ष प्रचार हा केला जातोय असा संशय आहे. विमल कुमार अग्रवाल यांची कहाणी हे फक्त एका व्यावसायिक यशाची नाही, तर ती जिद्द, दूरदृष्टी आणि आव्हानांवर मात करण्याची प्रेरणा आहे. एका छोट्या दुकानातून सुरू झालेला हा प्रवास आज हजारो कोटींच्या साम्राज्यात रूपांतरित झालाय. विमल हे नाव आजही भारतीय व्यवसायाच्या एका मोठ्या यशाचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं. विमल कुमार अग्रवाल यांच्या या कहाणीबद्दल, गोष्टीबद्दल, कथेबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.